निवडणूक आयोगानं शिंदेंच्या हातामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण दिल्यानंतर आता राज्यातील राजकारणामध्ये वेगवान घडामोडी सुरू झालेल्या आहेत। त्यातच अमित शहांच्या दौऱ्यानंतर भाजप शिंदे शिवसेनेनं लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच हा लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती दिल्यानं त्यावर शिक्कामोर्तब झालंय। शिंदेंच्या हाती धनुष्यबाण, घडामोडी वेगवान। भाजप शिवसेना युतीत हालचालींना वेग। लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानं सत्ताधारी भाजपमध्ये बळ संचारलंय। आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचा निर्धार अमित शहांनी बोलून दाखवलाय। खरं तर भाजपनं आधीच लोकसभेसाठी 45 जागा जिंकण्याचा संकल्प केलाय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 3 जागा मिळणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समोर येऊन भाजप शिवसेनेचा फॉर्म्युला ठरल्याचं स्पष्टीकरण देत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केलाय। महाराष्ट्र के अंदर जब चुनाव है तब हमारी अपेक्षा महाराष्ट्र के अंदर बहुमत की नहीं है। गत चुनाव में भी 48 में से 42 सीटें जीते थे, मगर हमें इससे संतुष्टि नहीं है। इस बार बहुमत नहीं चाहिए, संपूर्ण विजय चाहिए। 48 की 48 लोकसभा सीटें भारतीय जनता पार्टी की झोली में डाली, मोदी जी के झोली में। एकंदरीतच शिंदेंच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण आल्यानं आता त्यांचा आत्मविश्वास आणि बळही वाढलंय। पण आता विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाटपात शिंदेंच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।